राज्यातील राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संभाव्य ठाकरे ठाकरे युतीमुळे राजकारणात भूकंप होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यानंतर ही चर्चा पुन्हा पेटली. त्यात उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद देत मी भांडणं मिटवली असे वक्तव्य करून वातावरण अधिकच तापवले आहे. उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर पक्षफुटीचा मोठा धक्का बसलाय. पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत केवळ 20 जागांवर यश मिळाले. दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचा आलेखही गेल्या दशकभरात घसरतच आहे. 2009 मध्ये 13 आमदार असलेल्या पक्षाची सद्यस्थिती दारुण आहे. 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले. नाशिक महापालिका ताब्यात आली. आज मात्र पक्षाची वाताहत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय पुनर्जीवनासाठी ही युती गरजेची ठरू शकते. महापालिका निवडणुका तोंडावर असून दिवाळीपूर्वी निवडणुकांची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मराठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. नाशिक आणि डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सर्वांचे लक्ष वेधले. नाशिकमध्ये तर ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी थेट मनसे कार्यालयात सदिच्छा भेट देत मनोमिलन घडून आणले. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील भाजपाला फारसा फटका बसणार नाही असा दावा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र विश्लेषकांचे मत वेगळं आहे. राज ठाकरे यांचा शहरी भागात तरुणांमधील प्रभाव आणि उद्धव ठाकरेंची ग्रामीण भागातील संघटन शक्ती लक्षात घेता मराठी मतांचे एकत्रीकरण भाजपासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी अस्मिता, प्रादेशिक मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतात. राज उद्धव जोडी भाजपा शिंदे गटाच्या महायुतीला सशक्त पर्याय ठरू शकते. विशेषतः मुंबईत शिवसेना मनसे युतीमुळे भाजपाची गणितं कोलमडू शकतात. ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येणार की नाही हे स्पष्ट झालेले नसलं तरी या चर्चेमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय हितसंबंध, कार्यकर्त्यांचा दबाव आणि आगामी निवडणुकांचे गणित पाहता ही युती फक्त चर्चेपुरतं राहणार की प्रत्यक्षात उतरून राजकीय समीकरणे बदलणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.